खासदार धनंजय महाडिक आज गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गडिंग्लज दौऱ्यावर होते। महायुतीतील भरघोस मतांनी सर्वच्या सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार जिंकून येणार असल्याचे त्यांनी विश्वास व्यक्त केला। तसेच गडिंग्लज नगरीला यापुढे कधीही विकास निधी कमी पडणार नाही असे आश्वासन दिले। दोन-तीन ठिकाणी कोपरा सभा झाली, काय कसं वातावरण? गडिंग्लज मध्ये पहिल्यांदाच एक अभूतपूर्व महायुती झालेली आहे। भारतीय जनता पार्टी, जनता दल, जनस्वराज्य आणि शिवसेना ज्याचे नेते सन्माननीय राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर, मी स्वतः, त्याचबरोबर आमदार असणारे सावकार विनय कोरेजी, आमदार असणारे शिवाजीभाऊ पाटील, या सगळ्यांनी मिळून एक अभूतपूर्व युती या गडिंग्लज शहरामध्ये केलेली आहे। आणि एक चांगला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद, मी आज 3 सभा केलेल्या आहेत, लोकांच्या मध्ये प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद जाणवतो। शिंदे साहेबांच्या पश्चात या शहरामध्ये पहिल्यांदाच जनता दल आणि भाजप या सगळ्यांची युती झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या गडिंग्लज शहराचा परिपूर्ण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या ज्या काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आता सर्व आमचे उमेदवार जे आहेत यांना सांगितलेलं आहे की आपण लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडीअडचणी तो समजून घेऊन, जाणून घेऊन त्याचा जाहीरनामा करा। त्या सर्व जाहीरनाम्यातल्या गोष्टी पूर्ण करण्याची क्षमता राज्यात आणि केंद्रात असणारं आमचं सरकार आहे, ते पूर्ण करेल अशी ग्वाही मी त्यांना दिलेली आहे। आणि आजच्या या सगळ्या वातावरणामुळं प्रचंड मताधिक्यानं आमचे नगराध्यक्षांनी 21 नगरसेवक निवडून येतील, याचा मला 22 नगरसेवक निवडून येतील याचा मला विश्वास आहे। त्यांना साथ द्या, गडिंग्लजकरांनी साथ दिल्यानंतर भाजप म्हणून स्वातीताईंना कशी साथ मिळेल? शिंदे साहेबांनी नेहमीच या गडिंग्लज शहरामध्ये वंचितासाठी काम केलेलं आहे। गोरगरिबांना न्याय देण्यासाठी, अडचणीत असणाऱ्या लोकांना एकत्रित करून, संघटित करून त्यांनी इथं प्रस्थापितांच्या विरोधात कायम संघर्ष करण्याचं काम केलेलं आहे। आज ते या गडिंग्लज शहराच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते नाही आहेत आणि म्हणून मी आवाहन केले लोकांना की स्वातीताईंचं छत्र हरपलेलं आहे, गडिंग्लजकरांनी त्यांचं छत्र देण्याचं काम करावं। भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून या शहराच्या विकासामध्ये जे काय प्रलंबित प्रश्न असतील, आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता तो म्हणजे आता संकेश्वर आणि जो आंबोलीचा रस्ता आता 4 लेन कॉन्क्रीट झालेला आहे, तो आमच्याच सरकारनं केलेला आहे। गडकरी साहेबांनी त्याला निधी लावला आणि तो रस्ता पूर्ण झाला, परंतु त्याच्यामुळं शहरामध्ये आणखीन ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे। तर त्याला रिंग रोड व्हायला पाहिजे अशी गडिंग्लजकरांची मागणी आहे। तर मोठा रिंग रोडच्या प्रस्तावाचं काम ऑलरेडी आलं आणि काम सुरू झालेलं आहे, लवकरच त्याचा DPR बनेल, लवकरच ते कामसुद्धा होईल। अशा पद्धतीचे जे प्रकल्प शहरासाठी गरजेचे असतील, स्वातीताई आणि त्यांची टीम आता निवडून गेल्यानंतर जे प्रस्ताव राज्याकडे आणि केंद्राकडे पाठवतील ते भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणानं ते पूर्ण करून देईन अशी मी त्यांना ग्वाही दिलेली आहे।